तर कसं काय यवतमाळकर, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल यवतमाळ सिटीवर. तर यवतमाळकर, या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्लॉगमध्ये आपण यवतमाळवरून उज्जैनला कसं जाणार आहोत ते आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुमचं सुद्धा बाबा महाकालेश्वर म्हणजे उज्जैनचं जे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे, तिथलं दर्शनाचा प्लॅनिंग चालू असेल, तर तुम्ही वन डे ट्रिप करू शकता. म्हणजे एका रात्रीतून आज रात्री निघा, उद्या दर्शन करा आणि उद्या रात्री निघून परवाला घरी. या टाइप मधला हा मी कन्सेप्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आणि उज्जैनला गेल्यानंतर कुठलं कुठलं दर्शन केलं पाहिजे मॅन्डेटरी आहे, म्हणजे ते झाल्याशिवाय तुमचं उज्जैनचं दर्शन पावणार नाही. ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासूनच. आणखी जर व्हिडिओ लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशासारखे आणखी व्लॉग्स मी तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी उज्जैनला जायचं कसं? तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. पहिला एक प्रायव्हेट बस आणि दुसरा आहे रेल्वे. आता रेल्वेचं तुम्हाला कन्सेप्ट सांगून देतो. रेल्वे जी आहे ते तुम्हाला बडनेरावरून घ्यावं लागेल, म्हणजे इथून यवतमाळवरून तुम्हाला बडनेरा जावं लागेल आणि बडनेरावरून तुम्हाला रेल्वे घेऊन उज्जैनला जावं लागेल किंवा खंडवा जावं लागेल. तिथून तुम्हाला प्रायव्हेट बस घेऊन पुन्हा उज्जैनला जावं लागेल जर तुम्ही खंडवाला गेले तर. नाहीतर डायरेक्ट तुम्हाला उज्जैनची ट्रेन जी आहे बडनेरावरून मिळते. ते हप्त्यातून एकच दिवस असते. मी स्क्रीनवर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट टाकून देईल, कोणत्या दिवशीची आहे, कोणती ट्रेन आहे ते वगैरे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तर या ट्रेननं तुम्ही जे आहे बडनेरावरून जे महाकालेश्वर म्हणजे उज्जैनच्या दर्शनाला जाऊ शकता. त्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे आपली वाली जे ट्रॅव्हल्स असते ना, बस ट्रॅव्हल्स, त्यांना जाऊ शकता. आपल्या यवतमाळचे ट्रॅव्हल्स पॉइंट जिथं आपलं संविधान चौकात जे लोहारा ऑटो पॉइंट वगैरे आहे, तिथून तुम्हाला ही बस मिळणार. 700 ते 1000 रुपयाच्या मधात तुम्हाला नॉन एसी आणि 1000 ते 1200 रुपयाच्या मधात तुम्हाला एसीची जी आहे ही बस मिळून जाते. याची तिकीट तुम्ही काढून जाऊ शकता. मी ट्रॅव्हल्सनच गेलो होतो, पण मी यवतमाळवरून नाही, मी अमरावतीवरून गेलो होतो आणि ट्रॅव्हल्सने गेलो होतो. ठीक आहे. तर आता इथून आपण चालू करूया आपला व्लॉग, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहोत. आणि यात जर काही चुकलं असेल बोलण्या वगैरे मध्ये मला माफ करावं, कारण मी आहे ना हा व्लॉग जो आहे मित्रासोबत काढलेला होता. तर चला जास्त वेळ न करता चला आवडे आपल्या आजच्या व्हिडिओकडे. आणि हो, 50,000 सबस्क्रायबर्स केल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज जे काही आहे मी ते तुमच्यामुळेच आहे. तर थँक्यू सो मच यवतमाळकर. एवढा घाटामध्ये ट्रॅफिक आहे, एवढा घाटामध्ये ट्रॅफिक आहे, काय सांगू तुम्हाला. दिसूनच राहिलं असं. आतापर्यंत 2 घंटे ट्रक साईडला लावून होता. मी झोपेतून उठलो, मस्तपैकी बाथरूम वगैरे आलो आणि शेवटी डबल बसमध्ये बसलो. आता एवढा ट्रॅफिक आहे का बस मुंगीसारखा ट्रक चालला आमचा. हा, जाऊ लवकरच आता उज्जैन पोहोचणारच आहोत. व्हिडिओ लाईक नसेल केला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर यवतमाळकर, आता चाललो मी मंदिरात दर्शनासाठी. बसमधून उतरलेलो आहे. आता आंघोळ करायचं आहे काहीतरी पाहिजे इथं. आणि यवतमाळकर सकाळी पोहोचल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राहते आंघोळ. तर आंघोळ करण्यासाठी स्पेशल हॉटेल वगैरे घ्यायला परवडत नाही. तर तुम्ही काय करू शकता, 100 ते 200 रुपयामध्ये तर कोणतेही जे घर वगैरे असते ना, एक फुलं वगैरेवाले आहे, त्यांना विचारा, किंवा हॉटेलवाले सुद्धा तुम्हाला 200 रुपये पर पर्सन ना आंघोळ वगैरे करण्यासाठी जे आहे त्यांचं हॉटेल देते. 1 ते 1.5 तासासाठी तुम्हाला ऍक्सेस मिळते. आंघोळ वगैरे करून तुम्ही हे करू शकता. आता आम्ही चाललो उज्जैन मंदिरात बाबा महाकालेश्वरच्या तिथं. इकडं ऑटो जात नाही तर आम्हाला पैदल जायला लागतो. पण नजारे का पाहिण्याला आहे का तुम्हाला दिसत असाल. इथं जे लाईट आहे ना, त्या लाईटावर त्रिशूल आहे. ओ भाई साहब, खतरनाक. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज, आता आम्ही पोहोचलोय उज्जैन मध्ये. आता काल तर काय आंघोळ करून आलो नव्हतो, म्हणून आता आम्ही आंघोळ करायसाठी ते रूम केलेली आहे काही या प्रकारे. रूम इकडे संडास बाथरूम, इकडे तुम्हाला काही ब्रश करायचा आहे. यवतमाळकर कॉरिडॉर 1 नंबर मधूनच तुम्हाला दर्शनाला जायचं आहे. जर तुम्हाला व्हीआयपी दर्शन करायचं आहे, आणि मी रिकमेंड करेन व्हीआयपी दर्शन. का बरं ते पुढे सांगतोच. पण आणखी सगळ्यात महत्त्वाचं असते हॉटेल घेताना एक गोष्ट लक्षात असू द्या, 200 रुपये पर पर्सनच्या वर तर पैसे देऊ नका. आता हॉटेलमध्ये आम्ही आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे चेंज केले पूर्ण, आणि त्यानंतर निघालो आम्ही दर्शनासाठी. तुम्हाला मी जसं पहिले सांगितलं की गेट नंबर 1 मधूनच जायचं आहे. व्हीआयपी दर्शनाचा हा फायदा आहे का तुम्हाला जवळून पाहायला मिळेल आणि थोडंसं दर्शन तुमचं चांगल्या पद्धतीने होते. घाई गडबडमध्ये तिथं दर्शन होत नाही, म्हणून रिकमेंड करेल. 250 रुपयाची जे तिकीट आहे ती तुम्हाला तिकडे दिसत असेल ते मंदिर. आणि हो, सकाळीच पोहोचल्याच्या नंतर पॉसिबल होईल तेवढ्या लवकर दर्शनाच्या रांगेत लागा. इथं तुम्हाला 250 रुपयामध्ये आहे ना शीघ्र दर्शनची तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल. आता हे रिसिप्ट घेऊन तुम्हाला जावं लागते कुठून ते माहित नाही. आता ते आपल्याला इकडून जावं लागेल, असं इकडून लाईन जावं लागेल. तिकडे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि डायरेक्ट मग तुम्हाला दर्शन. तिथून तुम्ही शीघ्र दर्शनची तिकीट घेतली का, शीघ्र दर्शनची तिकीट घेतल्यानंतर इथूनच तुम्हाला आहे ना आतमध्ये यावं लागेल. आणि त्यानंतर चलो महाकाल के दर्शन को. महादेव महादेव महादेवागा तुझ्या आलो दर्शनाले, महादेवागा तुझ्या आलो दर्शनाले.
मग बबल्या काय वाटते? दर्शनाला जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुम्हाला आता मोबाईल वगैरे सुद्धा अलाउड आहे, तर डेफिनेटली त्यासाठीच VIP दर्शनाचं तुम्हाला करायलाच पाहिजे, कारण आपण कुठं रोज रोज जातो भाऊ दर्शनाला. हर दुःख हर दारिद्र्य हर 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 महादेव. बोला बाबा काशी विश्वनाथ की जय महाकाल सरकार की जय महाकाल भगवान की जय ओम नमः हर हर महादेव. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संडेला दर्शनाला जाऊ नका. पॉसिबल असेल तर शनिवार रविवारी दर्शनाला जाणं टाळा, कारण खूप जास्त गर्दी असते. आम्ही VIP दर्शनमध्ये गेलो होतो तरी पण आम्हाला 1.5 तास दर्शनासाठी लागला होता. म्हणून यवतमाळकर होत असेल तर शनिवार रविवार दर्शन टाळा. पण हो, दर्शन झाल्यानंतर हे सगळी गर्दी वगैरे जे आहे ते थकांत निघून जाते. पण खरी गोष्ट म्हटली तर लहान मुलं वगैरे जर असेल, बाळ वगैरे सोबत असेल तर शनिवार रविवार तुम्ही दर्शन टाळाच. तर यवतमाळकर ह्या पद्धतीने तुम्ही VIP लाईन जी असते ना, VIP दर्शन त्यामधून हे करू शकता. इथं खूप जे आता ते मुखवटा वगैरे चढवलेला याला कोणतं सूक्ष्म दर्शन की शल्य दर्शन असं काहीतरी म्हणते. आणि आधी जेव्हा मी गेलो होतो उज्जैनला, हे दुसऱ्यांदा आहे. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मुखवटा चढू नका, आणि मुखवटा चढल्याच्या नंतर तर तुमचं भानच राहत नाही. महादेवाला तुम्हाला जे मागास राहते ते तुम्ही मागू शकत. त्यानंतर यवतमाळकर तुम्हाला दर्शन करून निघायचं आहे बाहेर. आणि काही या प्रकारचं हे जे तुम्हाला दिसत असेल मंदिर वगैरे आहे. आता या मंदिराचं तुम्ही इथे दर्शन वगैरे करू शकता. दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे की ते खूप सारे मंदिर आहे. आता या सर्व मंदिराचं तुम्ही इथे दर्शन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला निघायचं आहे बाकीच्या दर्शनासाठी. तर यवतमाळ करा. आणखी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला जायचं आहे. तुम्ही ग्रुप वगैरे सोबत नक्कीच उज्जैनला जाऊन या. 3 ते 4 हजार रुपयामध्ये तुमचं जे आहे ना डेफिनेटली उज्जैनचं दर्शन होऊन जाईल एका पर्सनचं. आणि हो, कॅरिडॉर जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला 3 ते 4 तास लागतील, कारण उज्जैनचा कॉरिडॉर खूप मोठा आहे, ज्यामध्ये भारत माता मंदिर वगैरे सुद्धा आहे. आणि खूप मोठे मोठे असे भगवान शिव वगैरे ज्यांच्या ज्या महिमा आहे, जे महाशिवपुराणमध्ये महाशिवपुराणमध्ये दिलेलं आहे, ते सगळं या कॉरिडॉरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता आम्हाला घाई होती म्हणून आम्ही सरळ निघालो कालभैरवच्या दर्शनाला. तर गाईज, आता आमचं आता महाकालचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत कालभैरव यांचं दर्शन घ्यायले आणि त्याच्यानंतर गडकालिकेचं दर्शन घ्यायले. तर सगळ्यात आधी गडकालिकेचं मंदिर लागलेलं आहे. इथं आहे गडकालिके आणि गणपतीचं मंदिर. तर आम्ही गडकालिका माताचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ कोणतं आहे दर्शन आहे कालभैरव. तिथं खूप जास्त गर्दी असते, पण तरी पण दर्शन होणच जाईल. यवतमाळकर उज्जैन गेले तर इथे नक्कीच जा गडकालिकेला, कारण गडकालिका जे आहे 51 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे. आणि इथे जे आहे ना माता सती ज्या होत्या, म्हणजे भगवान शिव यांचे जे माता पार्वतीचं जे पहिलं रूप होतं माता सती, त्यांचं इथे होट जे आहे ना ते पडलं होतं. तर तुम्हाला इथे नक्की दर्शनाला जायचं आहे. आणि जर समजून घ्या तुमचं समोरून दर्शन नसेल होत तर मागच्या साईडला असा आरसा दिलेला आहे, तिथून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मातेचं दर्शन होऊन जाईल. त्यानंतर आता आपण जाणार आहोत कालभैरवाच्या दर्शनाला. आणि हो, कालभैरवच्या दर्शनाला इतकी गर्दी होती का पॉसिबली याच्या आधी तर आम्ही दर्शन घेतलेलं, पण याच्या दुसऱ्या वेळेस आहे ना तिथे दर्शन घेणं शक्य नव्हतं, कारण आम्हाला सेम रात्रीच निघायचं होतं. म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणतो की रविवारी होत असेल तर जाणं टाळा, कारण खूप जास्त गर्दी होती. आणि कमीत कमी म्हणजे कालभैरवला इतकी गर्दी होती, इथे दर्शनाला जास्त वेळ लागला असता उज्जैनच्या महाकालेश्वरपेक्षा. ठीक आहे, म्हणून आम्ही जे इथून बाहेरूनच दर्शन घेतलं. तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर रविवारी नका जाऊ, अदर कोणत्याही दिवशी जा. ठीक आहे. तर आता इथून आम्ही सरळ जाणार आहोत माता कामाख्या मंदिरात. आता खूप साऱ्या लोकांना या मंदिराबद्दल माहीत नाही, पण हो, जगतजननी माता कामाख्याचं सुद्धा मंदिर इथे आहे. आणि ह्या ऑटोवाल्या भैयाने आम्हाला इथे माता कामाख्याच्या धाममध्ये आणलं होतं. आणि तुम्हाला दिसत असेल ही जी नदी आहे ना, या नदीच्याच काठावर जे आहे ना हे मा कामाख्याचं मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवतो का या प्रकारे हे नदीचं पात्र आहे, खूप मोठं आहे. आणि जेव्हा पाणी येतो ना, पूर येतो ना, तर हे पूर्ण जे मंदिर आहे माताचं हे पूर्ण पाण्याच्या खाली असतं.
ठीक आहे. हे तुम्हाला दिसत असेल माता कामाख्यांची मूर्ती आहे आणि बाजूच्या साईडला त्यांचं जे कामाख्या माताचं जे असते ते बाजूच्या साईडला आहे. ते आपण यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहोत कारण त्याची परमिशन नाही आहे. या व्हिडिओसाठीच आपल्याला जेवढी परमिशन भेटली ते. तर काही या पद्धतीने तुमचं उज्जैनचं दर्शन होऊन जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला 6च्या नंतर तुमची ट्रॅव्हल्स राहील. काही या पद्धतीने आम्ही आमची ट्रॅव्हल्स वगैरे घेतली आणि आता इथून आम्ही सरळ निघू आपल्या यवतमाळसाठी.